चौकशी असेल किंवा सरकार त्या सगळ्या पोलीस किंवा सीआयडी SIT सगळं काम करते, मात्र जी काही राजीनाम्याची मागणी होते किंवा इतर ठोस कारवाई जी आरोपींना गुन्ह्यामध्ये घ्या असं होतंय ते मात्र कुठली होतं अशा एका हा संपूर्ण अशा सगळ्या विषयामध्ये बऱ्याचशा गोष्टी ओपन करता येत नाही, ते चालू असतात पण ते ओपन करता येत नाही. त्याला ज्याला आपण अंजामपर्यंत म्हणतो, एका स्टेजला येईपर्यंत ओपन करायचं नसतं आणि त्यामुळे सगळं चालू आहे. एक आरोपी सोडला तर सगळे आरोपी पकडले, त्यांच्या पोलीस कस्टड्या, त्यांच्या चौकशा, त्यांच्या कुटुंबाच्या चौकशा, त्यांच्या बँक अकाउंट सील करणं, मालमत्ता सील करणं, असं सगळं चालू आहे. आपल्या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे आपल्याला पुरेसा पुरावा हाती सापडल्याशिवाय काही करता येत नाही. बोला. पालक म्हणजे अर्थात अजित पवारांवर जेव्हा सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा त्यांनी थेट राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर तो पूर्ण चौकशी झाली आणि जे काय ते पुढं असेल ते ठरलं. या बाबतीत काहीसं वेगळं दिसतंय. SIT नेमण्यात आली, CID कडे तपास आहे, पोलिसांकडे तपास आहे, मात्र तरी देखील धनंजय मुंडे राजीनामा देत नाही. मंत्रिपदावर असताना ही चौकशी तुम्हाला वाटतंय अनबायस्डपणे होऊ शकते? बघा, अजूनही धनंजय मुंडेंची म्हणजे आरोप करणं हा वेगळा भाग आणि पुरावे वेगळा भाग. आरोपावर जग नाही चालत आणि त्यामुळे अजूनही धनंजय मुंडेंची यातली इन्व्हॉल्वमेंट, त्यांच्याबरोबर फोटो, अरे राजकीय जीवनामध्ये आत्ता इथे टेकडीवर येवाना 10 जणांचा फोटो सेशन झालं. मला तर काही असल्यामुळे भाऊराव ते म्हटलं. त्यामुळे ठोस पुरावा जर हाती लागला तर देवेंद्रजी आणि हे दोन्ही उपमुख्यमंत्री कोणाची गय करणार नाही. दादा, त्याचबरोबर अमोल कोल्हे यांनी थेट मित्रपक्षांनाच एक खोचक सल्ला दिलाय. अर्थात विधानसभाच्या निवडणुकीनंतर अजून सुद्धा काँग्रेसची मोडलेली पाठ ती सरळ झालेली नाही, त्यांना कुठेतरी जाग आलेली नाही, किंबहुना शिवसेनेने देखील ते झोपलेले आहेत, अजून सुद्धा कुठेतरी ऍक्टिव्ह मोडवर दिसत नाही, असं स्वतः खासदार अमोल कोल्हे त्यांच्या मित्रपक्षाला टोला बजावतात. मी आज सकाळी जयंत पाटलांनी पण काही ते म्हटल्याचं वाचलं, पण मला तर एक्झॅक्ट वर्डिंग आठवत नसताना बोलणं बरोबर नाही, पण जयंतराव याच आशयाचं बोलली. तर हे चांगलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी एकमेकाला जागं करणं जे चाललंय ते चांगलं आहे की ज्याच्यातून त्यांना आपल्या चुका कळतील, ते पुन्हा झडझडून कामाला लागतील. कारण आता मजाच येत नाही आहे, विरोधी पक्ष नसताना ते मजा येत नाही. उद्या महानगरपालिका निवडणुका लागल्या आणि असे पडणारे वीक कॅन्डिडेट कारण मिळणारच नाहीत ना माणसं, जर उभे केले तर निवडणुकीला मजाच येणार नाही. दादा, कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी तुमचं नाव चर्चेत आहे दादा. पवारांनी परवाच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात RSSची कौतुक केलंय, कामाचं त्यांच्या काम ज्या पद्धतीने त्यांची कामाची पद्धत निवडणुकांमध्ये आहे. जे काम केलं ते RSS असं आहे, पवार साहेबांचं दुर्दैव असं आहे की त्यांनी स्तुती केली तरी तुम्हाला शंका येते, त्याने टीका केली तरी शंका येते, पण ते मात्र खमकी आहेत की तुम्ही त्यांना काही म्हणा ते याही वयात कामच करत असतात. तेव्हा आता स्तुती केली तर चांगली आहे ना, एकदम त्या संशयाने का बघताय की का स्तुती केली. हा, तुम्ही काय म्हणता शेवटचा प्रश्न? कोल्हापूरच्या पालकमंत्री